खडबड खडबड थडफड थडफड खडबड थडफड. बापरे. नमस्कार मित्र मंडळी, तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तो भाई आज हम जाने वाले हैं हमारे कोकण का, हमारे कनकोली का सबसे बेस्ट प्लेस सावड़ा. मतलब धबधबा है भाई, बहुत मजा आने वाला है. तो मैं हूँ, मेरा छोटा भाई है, मेरा बड़ा भाई है और हमारे साथ स्वामी भी है, उधर देख सकते हो विजय भाई. बहुत मजा आने वाला है. बोलते हैं ना कि अचानक भचानक पूरा प्लान बन चुका है. पूरा का पूरा प्लान अचानक भचानक है. अभी गाड़ी चल रहा हूँ तो मैं ज्यादा कैमरे में तो नहीं दिख सकता, पर कुछ नहीं, चलो अभी एंजॉय करते थोड़ा और थोड़ा मचा दे रहा बच्चे. भाई त्याला कामाधंदा लावलाय. काल भाई काल कुठे गेलेला सिनेमॅटिक शॉट काढायला भाई. तो गाडीचा तो शॉट काढायला त्याला एक, पण नाही म्हटलं तरी ना, इथून ती जी बाई आहे ना, ती बाईच्या पार पुढपर्यंत म्हणजे एवढं डिस्टन्स होतं, त्याला एवढं लांब पाठवलेलं. थँक्यू भाऊ, थँक्यू थँक्यू ना भाई. चिकन दिले मी आईने छानपैकी. आम्हाला इकडे पोहे पण दिलेत, कारण की काय खाल्लं पण नाही आम्ही, आणि आता वाजलेत 11, काय खाल्लं पण नाही, म्हणून आई बोलली की भाई पोहे तरी खाऊन जावा. बिचारी आमची आई किती काळजी करते आमची. आई आई असते, आई आई असते ना भावा. हमारे कनकोली से ना सावड़ा कुछ 20 किलोमीटर है. बहुत खूबसूरत प्लेस है. मतलब 2 धबधबे वहाँ पे, एक सावड़ा है और एक शिवड़ा है. तो मतलब प्लान तो था शिवड़ा जाने का, पर सब मतलब डिसीजन के बाद, मतलब जो सीनरी वहाँ के, मतलब वहाँ का लुक भी, वहाँ का व्यू देखने के बाद हमारा डिसाइड हुआ है सावड़ा जाने का. तो सावड़ा ही जाने का. सावड़ा के बिना किधर भी नहीं जाने का, बिकॉज सावड़ा ही अच्छा है, क्योंकि सावड़ा ही सावड़ा. थैंक यू. तो अभी हम सावड़ा के अंदर, मतलब आपको दिख रहा है हाईवे, वो पीछे हाईवे है, तो अभी हम हाईवे के अंदर आ चुके हैं. और हाईवे के अंदर से कुछ 6 किलोमीटर है. आप मतलब गूगल के मैप पे भी डालोगे ना कि सावड़ा हो, तभी भी गूगल के मैप पे भी प्रॉपर आता है वो, उसका टेंशन नहीं है. टेंशन ही नहीं का, गूगल बाबा जिंदाबाद. तो ये देखो ऐसा रास्ता, इधर से खडबडी रस्ता, गावातला रस्ता तसाच असतो भाई. खडबड खडबड थडफड थडफड खडबड थडफड. भाई हवाला व्यू आहे ना, हवाला व्यू बादशाह आहे का. म्हणजे जर गोप्रो असेल ना, गोप्रो अजून मजा येईल भाई. सच बोल रहा हूँ कि जो हमारा कोकण है ना, कोकण इतना खूबसूरत है ना. देखो ना यार, हर जगह सिर्फ हरियाली, हर जगह हरियाली, हर जगह हरियाली. मतलब है ना, सुख है ना, सुख. म्हणजे बोलतात ना की स्वर्गाहून सुंदर माझा कोकण. खरं यार, खरं. कोकण भाई, मैं तो बोलता ना, जो कोई भी अभी तक कोकण में नहीं आया ना भाई, सच में कोकण में आओ भाई. काय सीन आहे यार, सिरियसली सुंदर, अप्रतिम. पाठीवर रे, हे बघा सीन, बघा सीन, बघा सीन. इथून डायरेक्ट खड्डा, म्हणजे डायरेक्ट खड्डा भाई, डायरेक्ट खड्डा विषय. पाणी पिण्याचा विषय बघायला पाहिजे, म्हणजे प्यायचं पाणी आणि कुठे काय भेटतं ते बघायला पाहिजे. त्याचीकडे थोडीशी कमतरता दिसते मला स्टार्टिंग पासून. अच्छा, आहेत का दुकान? वा वा, काय सुंदर पाणी. ते बघ काय सुंदर पाणी. थांबतो, मला झूम करून दाखवतो, 1 मिनिट फक्त. हे बघ, अरे बापरे. सॉरी गाईज, माझ्याकडे सॅमसंग S25 अल्ट्रा प्रो मॅक्स नाही आहे, माझ्याकडे iPhone 13 आहे. तर मग ते झुमिंगचा थोडासा प्रॉब्लेम झाला, झुमिंग थोडा होत नाहीये, कारण की माझी लेन्स समजून घ्या. तर iPhone 13 वाल्यांनो कमेंट करा, चला पटापट कमेंट करा. सावड़ा धबधबा पे एंड पार्क. किती रुपये? 40 रुपये. सावड़ा पे एंड पार्क. गाडी पार्क केली आहे आणि त्या विराज भाऊने आमच्या आणलाय डॉगी. तर तो का बिलकुल पण ऐकत नाहीये. तो बघा, बाकीचे त्याला डॉगी भेटले आणि तो त्यांच्यासोबत चालत पडलाय. तर तो त्यांच्यासोबत गेला तो तिकडून गेला. तुम्हाला सांगतोय, असे कचरे करू नका. आता एवढं सुंदर प्लेस दिला आपल्याकडे, सगळं काय दिलंय, आणि इकडे आल्यानंतर पण तुम्ही अशा बाटल्या बिटल्या कुठे बंद टाकणार, तर त्याला काहीच अर्थ नाहीये. प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जर इकडे येत आहे तर प्लीज कचरा करू नका कोणी पण, कारण की खूप सुंदर प्लेस आहे. आणि सुंदर प्लेसची ना वाट नका लावू. आणि जर ना आला तरी चालेल, पण कचरा करायला इकडे येऊ नका. इकडे सगळं काय खायला वेला, अंडीपुरची सगळं आहे. आणि आय थिंक सो इथून असं एंट्रन्स आहे. वा 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 वा, अरिच्या गावात. हे बघ सावड़ा धबधबा. म्हणजे बोलतात ना मुंबईला वॉटर पार्कला एंट्री कशी असते,
तसं इकडे एंट्री दिलंय. इकडे छानपैकी सगळ्या काय बांधल्या यांनी. इथे खायचे खूप स्टॉल्स आहेत, खूप स्टॉल्स इकडे खायचे आणि सुंदर आहे लोकेशन. इकडे पाणी पण आहे, आता इकडे पाणी आहे. आता आपण डायरेक्ट आतमध्ये घुसू. भाई एवढा सुप्प पण आहे, एवढा सुप्प. वा वा. काय सुंदर धबधबा आहे. वा. इकडे छानपैकी असं इकडे प्लेस बनवलंय उभं राहायला, खाली आंघोळ करायला बनवलंय. इथे शेड दिलाय त्यांनी, म्हणजे प्रॉपर सोय केली, इकडे प्रॉपर सोय केली आहे. आणि किती सुंदर दिसतंय बघा ना धबधबा. वा. इकडे खाली पण जाऊ शकतो, पण खूप रिस्की आहे, कारण की अरे यार पाण्यामध्ये बाटली बिटली नका टाकू रे. कारचं बिरचं आहे की नाही, पाण्यात बाटली नका टाकू. एवढा सुंदर प्लेस आहे, एवढा सुंदर प्लेस आहे, म्हणजे बघून ना एकदम. आणि हे झाड बघ ना, ह्या प्रॉपर धबधब्याच्या वरती प्रॉपर एक सिंगलच झाड. काय नजर आहे यार, काय नजर आहे. तेव्हा तिकडे अजून एक झाड आहे. आणि हे तर झाड डेंजर चढायला, पूर्ण डायरेक्ट वाकडं आहे रे, वाकडं. जस्ट तिकडे दादा पडला. दगडावरती चालताना थोडं आरामात चाला, कारण की हे बघा हे ना, हे सगळं स्लिपरी आहे, तर इकडे घसरून पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझा आवाज तुम्हाला प्रॉपर येतो की नाही मला माहीत नाही आहे, पण सुंदर प्लेस है, अप्रतिम प्लेस है भैया. प्लेस वरती या भाई, बहुत खूबसूरत प्लेस है. फिर से आपको दिखा देता हूँ. ये धबधबा है और ऊपर का साइड है, यहाँ पे धबधबा, और यहाँ पे देखो क्या है. मतलब ये भी सेफ है, ये भी इतना भी कोई डेंजर चीज़ नहीं है. सिर्फ वहाँ पे कॉर्नर पे मत जाना. स्टार्टिंग में यहाँ पे रुक सकते ना, यहाँ पे तो चलेगा. वैसे यहाँ पे बहुत सारी फैमिली है. अभी मैं तुमको दिखाता हूँ कि धबधबा जो था ना, उसका ऊपर वाला प्लेस, मतलब जहाँ से पानी आता है ना, वो वाला प्लेस. ये देखो, यहाँ से वो धबधबा चालू होता है वहाँ पे नीचे, और ये देखो ऐसा विषय इधर. और इधर एक छोटा अपना डॉगी मस्ती मजाक कर रहा है. यहाँ से पानी आता है और ऐसा विषय. मतलब नीचे इतना बड़ा दिखता है, पर ऊपर उतना बड़ा नहीं है ॲक्च्युली. क्या अभी विषय वेगळा असतो, आपल्याला एवढं काय माहीत नाही. चला आपण आता खरोखरच खाली जाऊ. बाय मित्रांनो, कुठे धुवायची असतील अशी कुठे धुवून घ्या, चांगली कुठे साफ होतील. म्हणजे कसं घरामध्ये जास्त कष्ट नको ना फोटो धुवायची, म्हणून आता कुठं बिठं धुवून घेतो. आता बघू खाली खाली जाऊया आपण आता, कारण की आता इकडे पाणी तर खूप स्वच्छ एकदम निव्वळ आहे बघा, निव्वळ पाणी एकदम. आता जातो रे खाली, आणि आता खाली तुम्ही नजारा बघा. जस्ट पाण्यात उतरलोय आणि आता दगडी खूप खाली आहे तिकडे. आता बघू कसं आहे विषय. आता म्हणजे आवाज येतो की नाही मला माहित नाही, पण काय रे. ए बाई, भाऊकी हॅशटॅग भाऊकी. आता आपण जाऊ भिजायला. टाइम टू भिजना. टपा पाणी लागते तोंडाला, डोक्याला, डोकं दुखायला लागले. ऍक्च्युली मी आता हे बघा धबधबा चालू आहे आणि मी आतून उभं आहे. इकडे काय फायदा छोटा असतं, पण आतमध्ये आलोय. प्रेशर खूप जास्त आहे, पण छान आहे, खरंच छान आहे. क्या बोलतो. तो यहाँ पे गाइस गुफा भी है, नानू वर्सेस वाइल्ड. भाई यहाँ पे आपको आने के बाद बहुत कुछ मिलेगा. धबधबा मिलेगा, गुफा मिलेगा, गुफे पे गुफा ही मिलेगा. पर भाई जेन्युइनली बहुत अच्छा प्लेस है भाई, जरूर विजिट करना. मैं फर्स्ट टाइम आया था, पर फर्स्ट टाइम में बहुत मजा आ रहा है बच्चे. आता हे पाणी खूप खदोड आहे, खूप जास्त घाण आहे, म्हणून मी आता चाललो वरच्या साईडला.
म्हणून मी इकडेच आंघोळ करतोय. खाली खूप घाण पाणी म्हणून घाण असं बोलू शकत नाही ऍक्च्युली. ते जेव्हा पाणी खाली दगडांना आपटतं ना, आपटल्यानंतर मग त्याची माती सगळी वरती येते आणि माती वरती आल्यानंतर ते मध्ये पाणी घाण होतं असं झालं. म्हणून मग आम्ही आलो पुन्हा वरती. बघा स्वच्छ पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यात एकदम स्वच्छ निव्वळ पाणी. खूप मजा आली तिकडे. खूप छान प्लेस आहे, खूप सुंदर प्लेस आहे. मी तुम्हाला एवढंच बोलेल की जर तिकडे कोण कणकवलीच्या नियर बाय राहत असेल किंवा कोण जर गावाला किंवा कोकणामध्ये येत असेल आणि जर कणकवलीमध्ये आलं असेल तर तुम्ही नक्कीच सावडाव ह्या धबधब्याला जावा. खूप सुंदर प्लेस आहे, खूप आवडेल तुम्हाला. आणि आय होप तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेलच तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट नक्की करा, भले तुम्हाला आवडो या ना आवडो, पण कमेंट करा. कारण की तुम्ही जर कमेंट केलात तर मला कळेल की तुम्हाला काय पाहिजे. तर मग पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉग मध्ये, अशा आगळ्या वेगळ्या काहीतरी नवीन अशा व्लॉग मध्ये भेटू लवकरच. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.